सावरा आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। हेमंत सावरा महायुतीचे पालघरचे उमेदवार आहेत। पक्षासह महायुतीच्या घटक पक्षांमध्ये नाराजी नाही असं हेमंत सावरा यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे। पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करणार असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे। हेमंत सावरा हे महायुतीचे पालघरचे उमेदवार आहेत आणि त्यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय वरिष्ठ नेतृत्वाने, राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझा विचार केला, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। त्यासोबत या जिल्ह्याचा सर्वार्थाने विकासासाठी काम करणारे, खरं तर आता ही जबाबदारी वाढलेली आहे आणि या जिल्ह्याचा विकास जसा होतोय त्याच्यामध्ये अधिक गती कशी देता येईल, राज्य सरकार आणि केंद्र सरकार जर सोबत आलं तर या जिल्ह्याचा विकास करायला कोणी थांबू शकणार नाही। हेमंत सावरा हे महायुतीचे पालघरचे उमेदवार आहेत आणि त्यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतं आणि पक्षासह महायुतीच्या घटक पक्षांमध्ये नाराजी नाही असं सावरा यांनी म्हटलंय। सोबतच पालघरच्या विकासासाठी प्रयत्न करणार असं सुद्धा त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर कालच हेमंत सावरा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेला होता। भाजपाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेला होता आणि त्यानंतर कुठेतरी महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं। त्यांच्या उमेदवारीमुळे ही नाराजी होती आणि पालघरच्या विकासासाठी प्रयत्न करणार असं हेमंत सावरा यांनी म्हटलेलं आहे। तर सावरा यांना उमेदवारी दिल्यामुळे राजेंद्र गावित नाराज आहेत आणि त्याच संदर्भात रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया। पालघर जिल्ह्यातील असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील याची खात्री महायुतीचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी त्यांना सगळ्यांना झाली आणि त्यामुळे त्यांना महायुतीचे उमेदवार म्हणून कालच घोषित केलेला आहे आणि आज त्यांचा उमेदवारी अर्ज महायुतीचे सर्व पदाधिकारी, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि श्रमजीवी आणि त्याचबरोबर इतरही सर्व आमच्याबरोबर असणारे महायुतीतील घटक पक्ष या सगळ्या पक्ष एकत्र जाऊन तो फॉर्म आम्ही सगळीजण भरणार आहोत। तर हेमंत सावरा आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत। तर भाजपाकडून राजेंद्र गावित यांचं नाव पालघरमधून खरं तर त्यांच्या नावाची चर्चा केली जात होती। त्यांचंच नाव हे त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब खरं तर होणार अशी चर्चा होती। मात्र हेमंत सावरा यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर कुठेतरी राजेंद्र गावित हे नाराज असल्याचं समजत होतं आणि त्या संदर्भात आपण ही रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया पाहिलेली आहे। Thank you.